मुंबईच्या कमला मिल परिसरातील टाइम्स टॉवरमध्ये भीषण आग विझवण्याचे प्रयत्न सुरू। इमारतीत कुठलीही जीवितहानी नाही, तर कुणीही अडकली नसल्याची माहिती समोर। विधानसभेला अजित पवार गट 60 जागा लढण्याची शक्यता। इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत अजित पवारांचे संकेत, तर निवडणुकांनंतर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरणार असल्याची अजित पवार यांची माहिती। शिंदेंचे बैर नहीं देवेंद्र, तेरी खैर नहीं। मनोज जरांगेंवर टीका करू नका, आपलं टार्गेट फक्त फडणवीस। सुप्रिया सुळेंचे प्रवक्त्यांच्या बैठकीत आदेश। विधानसभेसाठी मुंबईतल्या 36 पैकी 22 जागांवर ठाकरे गट लढण्याची शक्यता। ठाकरे गटाच्या मुंबईतील संभाव्य 22 उमेदवारांची यादी समोर। दिल्लीतील सर्वोच्च नेत्यांच्या आमंत्रणावरून पक्षप्रवेशाचा निर्णय। एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट, तर भाजपलाच माझी गरज नाही, तर मी भाजपात का जाऊ, खडसेंचा सवाल। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। मोदी, शहा, गडकरी असणार स्टार प्रचारक, तर राम माधव तसेच योगी आदित्यनाथ यांचाही समावेश असल्याची माहिती। बदलापूर रेल्वे स्थानकावर दोघांवर गोळीबार, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। गोळीबारानं बदलापूर पुन्हा एकदा हादरलं। नवी मुंबईत मेट्रोचा प्रवास होणार आणखी स्वस्त। सिडकोकडून मेट्रोच्या तिकिटात 33% कपात। 7 सप्टेंबर पासून सुधारित दर लागू। राज्यात 1,20,000 कोटींची गुंतवणूक मंजूर। अदानी समूहाचा तळोजामध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प। अदानी 83,947 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार। गणेशोत्सवासाठी कोकणात चाकरमानी दाखल। रत्नागिरी रेल्वे स्थानकावरती प्रवाशांची मोठी गर्दी, तर कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं। लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी भाविक सज्ज। स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात। लालबागच्या राजा तसेच गणेश गल्लीचा राजा आणि जीएसबी गणपतीचा मुखदर्शन सोहळा संपन्न।